ती जी निवडणूक झाली 5 वर्षापूर्वी त्यांचे 58 लोक होते, आमचे 52 होते आणि काँग्रेसचे 48 45. त्यामुळे हा काही छोटा होता नाही, हा विरोधकांच्यातला क्रमांक 1 होता. साहेब, मोदींकडनं वारंवार एक आरोप केला जातोय, नकली राष्ट्रवादी, नकली शिवसेना असं ते वारंवार म्हणतात. त्यांना बोलायला दुसरं काही नाही, त्यामुळे ते वारंवार हे बोलतात. नकली शिवसेना म्हणजे काय? आज शिवसेना, शिवसैनिक हा कुणाबरोबर आहे? महाराष्ट्रात कुठेही जरी गेला तर भले त्यांचा पक्ष फुटला, शिंदेनी वेगळा विवाह केला, पण शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंच्याबरोबर आहे. 4 टप्प्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रात काय चित्र दिसतं आणि 4 टप्प्याच्या मतदानाचा 5व्या टप्प्यावर काय परिणाम पडेल असं वाटतं? आज नाही मी सांगू शकत. मुंबईमध्ये एक मोठी दुर्घटना घडली बोर्डिंगची, त्याच्यामध्ये अनेक लोक मेले गेले. मात्र या सगळ्यानंतर आजही त्या ठिकाणची परिस्थिती आहे ती पूर्वपदावर आली नाही. इतकं मोठं शहर आहे तरी देखील नियोजन शून्य दिसत आहे. मी जाऊन आलो त्या जागेवर. माझ्यावरती मुंबई महानगरपालिका आणि त्याचे अधिकारी कर्मचारी ते प्रयत्नाची पराकाष्ठा करतात, मेहनत करत आहेत. पण त्याची संकटाची साईज इतकी होती की असं एका दिवसात लगेच त्याला सोल्युशन असं नाही. पण जे करतायत त्यांचं टीका करण्यासारखी स्थिती नाही. राज ठाकरे आपल्या सभेमध्ये ठाण्यामध्ये असं म्हणाले की शरद पवारांनी आधी पक्ष फोडले, त्यामुळे आता त्यांचा पक्ष फुटतो, अशी राज ठाकरेंनी टीका केली होती. काय माहिती आहे, राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं नक्की काय स्थान आहे मला माहिती आहे. मी असं ऐकतो की नाशिक हा त्यांचा स्ट्रॉंग बेस आहे, पण मला नाशिकमध्ये दिसत नाही हल्ली. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं या संपूर्ण लोकसभा ज्या पद्धतीनं झिरो मोदींना घातला त्याच्यावरनं वादन निर्माण झालं, अशा पद्धतीनं प्रोटोकॉल असताना त्यांनी हे सगळं केल्यावरनं प्रश्न प्रोटोकॉलचा नाही, प्रश्न झिरो तोफ काय, झिरो तोफ आणि महाराष्ट्राचा इतिहास याचे काही रिलेशनशिप. जो शिवछत्रपतींच्या साथी म्हणून ओळखला जातो तो, म्हणजे लासेरी असते नाही असं नाही, पण लासेरीसुद्धा मर्यादा पाहिजे. त्या सगळ्या मर्यादा त्या लोकांनी सोडल्या. एक चांगलं झालं, त्यांनी सांगितलं पुन्हा आम्ही काळजी घेऊ. मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जातो, 20,000-25,000 कोटी रुपयांचा वापर केला जातोय आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा आता वापर होतोय. आपल्यालाही असं वाटतं किंवा आम्ही अनुभवलेलं आहे. मी बारामतीमध्ये बघितलं, साताऱ्यामध्ये बघितलं, माढ्यामध्ये बघितलं. कधीही पैशाचं वाटप असं लोकसभेला आम्ही ऐकलं नव्हतं. आम्ही नगरपालिकेला ऐकलं होतं, नाही असं नाही, पण लोकसभा विधानसभा इथं गजोगज पैसे डिस्ट्रीब्यूट करतात. हे नवीन त्यांचं आमच्या विरोधकांनी सुरू केलं. साहेब, 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ज्यावेळेला नाशिकमध्ये आले होते त्यावेळेला त्यांच्याबरोबर ज्या काही बॅगा घेऊन येण्यात आल्या त्याच्यावरनं संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला होता